नमस्कार मित्रांनो, आज श्री परशुराम जयंतीनिमित्त आपण एक माहिती पाहू. कोकण भूमीची निर्मिती कशी झाली. पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णूचा 6वा अवतार असलेल्या श्री परशुरामाने केली. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केल्यानंतर त्यांनी जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वतः परशुराम दक्षिण पर्वतावर निघून गेले व तेथे त्यांनी शूरपार देशाची निर्मिती सागरापासून केली, असा उल्लेख महाभारताच्या शांती पर्वात आढळतो. पौराणिक कथेनुसार परशुरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे सिंधू सागराला म्हणजेच अरबी समुद्राला मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशुरामाने सह्याद्रीवरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्यानंतर परशुराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या गोकर्ण क्षेत्री वास्तव्य करू लागले. कोकणस्थ ब्राह्मणांची निर्मिती देखील परशुरामाने केली. पौराणिक कथा खूप प्रसिद्ध आहे. यातील काही ब्राह्मणास चितेतून पुन्हा जीवदान देऊन पुढील आयुष्य जगण्याचे वरदान मिळाले, म्हणून त्यांना चित्पावन ब्राह्मण असे नाव पडले. गौड सारस्वत व केरळमधील नंबूद्रीपाद ब्राह्मणांच्या उगमासंबंधी देखील परशुरामावर कथा आहे. परशुरामाचे प्रसिद्ध मंदिर रत्नागिरी या जिल्ह्यात चिपळूणजवळ लोटे परशुराम हे प्रसिद्ध परशुराम मंदिर आहे. तर मित्रांनो, परशुराम जयंतीनिमित्त पाहिलेली आपण ही माहिती आपणास कशी वाटली हे जरूर सांगा. हे चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व लाईक करा. धन्यवाद.